साहेब, लोहा शहराची आढावा बैठक झाली आणि विकासासाठी लोहा शहराच्या संदर्भाने लोहा शहरामध्ये काही विकासाची कामं करायची आहेत। जी विकासाची कामं सुरू आहेत ती कुठल्या प्रगतीपथावर आहेत आणि जी सुरू झाली नाही त्या कामाच्या संदर्भानं मी आज आढावा बैठक ठेवलेली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, बौद्धविहार असेल, शादीखाना असेल, यासह अनेक रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मी प्राप्त करून दिलेला आहे। ती कामं सुरू झाली पाहिजे या भावनेने आजची बैठक ठेवलेली होती। बऱ्यापैकी कामं सुरू झालेली आहेत, बऱ्यापैकी कामं थांबलेली आहेत, ते दोन्हीच्या सूचना मी दिलेल्या आहेत। परंतु शहरामध्ये ड्रेनेज लाईन पूर्ण झाली पाहिजे। ड्रेनेज लाईन संपल्याच्यानंतर सीसी रस्ते झाले पाहिजे आणि 25 वर्षाचा पुढचा अंदाज धरून पाणी पुरवठ्याची योजना झाली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रस्ताव मी करायला सांगितला। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना, एकनाथराव शिंदे साहेबांना नगरविकास मंत्री म्हणून आणि दादांनाही भेटलो आणि आदरणीय दादांनी ड्रेनेजचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। सर्वेचं काम सुरू आहे। त्यात कोणाला सूचना करायच्या असतील तर कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सूचना करावा, अशा पद्धतीची मी विनंती केलेली आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन लोहा शहर एक मॉडेल शहर करण्याचा माझा प्रयत्न आहे। शहरासाठी किती निधी उपलब्ध सर? शहरासाठी अगोदर जो निधी प्राप्त झाला तो देखील करोडोमध्ये आहे, परंतु आता ड्रेनेजचा, रस्त्याचा आणि वॉटर सप्लायचा जवळपास 663 कोटी रुपयाचा प्राथमिक निधी आहे। त्याच्यात वाढ पण होऊ शकते, परंतु प्रामुख्यानं पहिल्यांदा ड्रेनेज होईल, त्याच्यानंतर रस्ते होतील, मग वॉटर सप्लायचे स्कीम।